नावावरती आहेत. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये तुम्हाला माहित आहे की विश्वामध्ये रोहित शर्मानं हा विक्रम केला की सर्वाधिक षटकार ठोकणारा तो एकमात्र अगदी खेळाडू ठरला. रोहित शर्मा काल सुद्धा खूप चांगला खेळ केला आणि भारतीय संघानं ती सिरीज मात्र जिंकली 2-1 ती सिरीज जिंकली. काल विराट कोहलीची काय खेळली, त्यानंतर यशस्वी जयस्वाल याचं ते शतक आणि 9 गडी राखून तो सामना अगदी खिशामध्ये टाकला. जाऊया मॅच कडे. गोलंदाजीसाठी आभास वाला ओव्हर नंबर 1 मध्ये विकेट टेकर गोलंदाज. स्ट्रायकिंगला सुजित खोत, सामन्याला सुरुवात राऊंड विकेटने. पहिलाच बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेतली आणि तिथे पहा मिसटायमिंग स्ट्रोक आहे. अगदी ऑन दी अप खेळण्याचा प्रयत्न, ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटची वरची कडा घेतली, थर्डमॅनला अगदी शतरक्षकाच्या पुढ्यामध्ये बॉल पडला. शतरक्षक विकेट किपर सांगतो की प्रयत्न करायला पाहिजे होता आणि हे बरोबर आहे. एखाद्या मोठ्या खेळाडूचा तुम्ही झेल घेताना मात्र ही जोखीम घ्यायला पाहिजे, ही रिस्क घ्यायला पाहिजे. जर प्रयत्नाला यश आलं तर एक मोठी विकेट तुमच्या टीमच्या नावावरती लागू शकते, परंतु असा प्रयत्न झाला नाहीये. दुसरा बॉल स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न, बॅटचा चेहरा लवकर क्लोज झाला. मिड विकेटला फिल्डिंग चांगली होते, परंतु तिथे बॅकअप चांगला अमोल शिंगनचं. 2 धाबा इथे मिळतील. बॅटच्या खरं तर टो इनला हा बॉल लागला असावा, कारण स्वीप करत असताना बॅटचा चेहरा लवकर क्लोज केला. ऍक्शन रिप्ले मध्ये जर पाहिलं तर नक्कीच तुम्हाला ते जाणवेल, ते आढळून येईल. स्ट्रोक सिलेक्शनचं हे वर्णन. 2 रन खातं उघडले संघाचा श्री गणेशा. हो इथे फटका फसला, इनफिल्डच्या भरून उडवण्याचा प्रयत्न. ओ माय गॉड, झेल सोडला, परंतु दाद देईन त्या क्षेत्ररक्षकाची. खूप चांगला प्रयत्न केला होता शेवटपर्यंत. बॉल वरती ती नजर होती, ती हटवली नाहीये, परंतु चेंडू शेवटी हातामध्ये ग्रिप करत असताना कुठेतरी चुका झाल्या त्या क्षेत्ररक्षकाच्या आणि तिथून तो बॉल स्किड झाला. असं होतं कधी कधी, अति उत्साही असतो क्षेत्ररक्षक, एक्साइटमेंट जास्त असते आणि या चुका होतात. पुन्हा एकदा जीवदान भेटलं सुजितला आणि सुजित ज्या वेळेस जीवदान भेटतो त्या वेळेस मात्र त्या मॅच मध्ये तो बॅटिंग चांगली करतो. बघूया या मॅच मध्ये काय करेल, जीवदानाचा उपद्रव करेल का या मॅच मध्ये. बॅटची कडा, इथेही पहा आज नशीब खाऊन आलाय सकाळच्या नाश्त्यामध्ये असं म्हणावं लागेल. लोक सकाळी उठल्यानंतर अंघोळ झाल्यानंतर न्याहारी करत असताना एखादा ब्रेड, एखादा बिस्किट चहामध्ये खातात, परंतु आज सुजितनं मला तर वाटतं ते काय केलं नाहीये. डायरेक्ट पुण्यावरून तो दाखल झाला ही स्पर्धा खेळण्यासाठी. खरं तर 2 ते 3 दिवस त्याची पुण्यामध्ये ट्रेनिंग होती आणि ती ट्रेनिंग संपल्यानंतर थेट तो या श्री गणेश रामलीला क्रीडांगणावरती दाखल झालाय. आणि मी म्हणेन आज सुजितनं जी न्याहारी केलेली आहे ती नशिबाचीच न्याहारी केलेली आहे, नशीब खाऊन आलाय. कारण तिथे थर्डमॅनला जीवदान भेटला, त्यानंतर गली रिजन मध्ये जीवदान, एक कव्हर्सला जीवदान, म्हणजे जीवदानाचं आता सोनच करावं लागेल. टीमची धावसंख्या आधी स्कोर वर होती आतापर्यंत 6 रन. चांगली गोलंदाजी आबासोची. हो आता कॅचिटचा कॉल आहे, थर्डमॅन आता मागे चाललाय, इथेही जीवदान. मी याच तर गोष्टीचा उल्लेख करत होतो मित्रांनो. आज मी तर बिस्किट खाऊन आलोय. सुरेश तू काय खाऊन आलाय सकाळी न्याहारीला? सुरेशनं सुद्धा चहामध्ये बिस्किट खाल्लेलं आहे, परंतु आज सुजितचं चौथ्यांदा झेल सोडलाय. आणि सुजितनं पहिल्या ओव्हरमध्ये जे शॉट सिलेक्शन होते ते माझ्या मते भरपूर चुकीचे होते. बॉलच्या मेरिटवरती त्याची बॅटिंग राहिली नाहीये. आबासोचं मी कौतुक करेन, अगदी त्याच्या रेंज पासून थोडासा दूर ठेवतो बॉल, बॅक ऑफ हँड डिलिव्हरी करतोय आणि थोडीशी गती काढतोय, त्यामुळे ऑन दी अप खेळण्यासाठी भरपूर अडचणी इथे निर्माण झालेल्या आहेत. आता उमेश देसाई ऑन स्ट्राईक आहे, ज्याला खातं उघडायचं आहे या मॅच मध्ये. ओहो स्वीप करण्याचा प्रयत्न, सॉफ्ट डिसमिसल, अगदी पकडला उमेश देसाईला
आणि इथे फलंदाज बाद. शेवटच्या बॉल वरती आबासोने विकेट काढली. पहिला धक्का दिलाय टीम SD11 गणेशवाडी टीमला. आणि अशा पद्धतीनं पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. टीमची धावसंख्या SD11 गणेशवाडी टीम बिन 1 गडी बाद 7. 7 रन. आज सुजित खोत काहीतरी भिनसलंय असं मी म्हणेन, कारण व्यवस्थित बॉल मिडल करू शकत नाहीये. त्यानंतर जे फटके मारत असताना त्याचं फुटवर्क आहे, त्या फुटवर्क मध्ये काहीतरी अभाव आपल्याला जाणवतोय. त्यानंतर जे फटके तो मेरिटवर खेळायला पाहिजे होते तो मेरिटवर खेळत नाहीये. ऑन दी अप ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न केला आणि तिथे मिसटायमिंग स्ट्रोक जास्त झालेला आहे. आज पहिल्याच ओव्हरमध्ये सुजितची जी फटकेबाजी आपण पाहिली तर बॅकफुट वरती एकही फटका तो खेळला नाहीये. सरळ फ्रंटवर होते खेळण्याचा प्रयत्न त्याचा राहिला आणि तिथे सपशेल त्याला अपयश आलेलं आहे. 7 रन झालेत पहिल्या ओव्हरमध्ये. 1 विकेटचं नुकसान झालंय. आता नवीन फलंदाज SK बॅटिंग साठी आला सचिन कदम, 1 डाऊन फलंदाज. आणि आता ओव्हर नंबर 2 मध्ये बॉलिंग साठी आलाय मारुती शिंगन, एक चांगला ऑफ ब्रेकर गोलंदाज आहे. फार इन कडून गोलंदाजीसाठी तयार होतोय. सामना करेल सुजित खोत. आज सुजित खोतच्या बॅट मधून एकही चौकार एकही षटकार आपण पाहिला नाही आतापर्यंत. परंतु पहिल्या ओव्हर मध्ये अगदी चित्त थरारक थ्रिलर पाहायला मिळाला की सुजित खोतच्या बाजूने तो निर्णय लागलेला आहे. 4 वेळा जीवदान सुजितला दिलेला आहे. बऱ्याच कॅचेस त्याच्या सोडलेत, परंतु आता या 2 ओव्हर मध्ये सुजित खोत कसा रिॲक्ट होईल हे आपल्याला बघायचं आहे. मारुती शिंगनच्या विरोधामध्ये कशी बॅटिंग करतोय. पहिलाच बॉल लॉफ केला, एक टप्पा घेत आता डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. फिल्डिंग चांगली होते, एकच धाव मिळेल. लॉंग बॉलला चांगली एक फिल्डिंग आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या फक्त 8. अशा धावा चालणार नाही आहेत इथे. मोठ्या धावा जरी असल्या तरी धावा त्या चेस होत आहेत. मग अशी 35 धावा सुद्धा चेस झाल्या. फुलर लेनचा बॉल, इथे प्रयत्न चांगला होता मिड ऑफच्या क्षेत्ररक्षकाचा. बॉल तर आणलाय परंतु झेल कंप्लीट करता आला नाहीये. सिंगलनं आपलं खातं उघडलंय. संघाची धावसंख्या सिंगल बरोबर स्कोर बोर्ड 13 आहे 9. सिंगल डबलचं काम नाही आहे कारण 360 मैदान आहे. धावा खोऱ्याने येतात. 50 धावा सुद्धा चेस होतील. ओहो, स्लॉक स्वीप ओव्हर पिच बॉल आणि तो उडवला मिड विकेटला. याच तर चेंडूची प्रतीक्षा करत होता सुजित खोत आणि बॉलला उडवला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. टाटा बाय बाय, बॉल सीमा पार. सिक्सर सुजितच्या बॅटमधून. या 6 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड आतापर्यंत 15. हनुमान स्पोर्ट्स हिंगणघाट या टीमला पराभूत करायचं असेल तर 50 धावा पाहिजे कारण 360 मैदान आहे. 40 धावा सुद्धा कमी आहेत या स्पर्धेमध्ये, या मॅच मध्ये. कारण दोन्ही संघ ताकदवान आहेत. त्यांच्याकडे अमोल शिंगण आहे, मारुती शिंगण आणि यावेळेस स्लॉक स्वीप पुन्हा एकदा उडवलाय मिड विकेटच्या वरून. बॉल सीमारेषा पार येतोय. बॅक टू बॅक दुसरा षटकार सुजितच्या बॅटमधून. या 6 रनच्या मदतीने त्या टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड 21 धावा. आता सुजित पेटलाय. सुजितचा आता उपद्रव सुरू झालाय कारण त्याला जीवदान भेटले 4. मी मगाशीच उल्लेख केला सुजित आता नशीब खाऊन आलाय. कोणी ब्रेकफास्ट मध्ये चपाती खातो, बिस्किट खातो, परंतु सुजितने नशीब खालाय. ओहो, आणखीन एक धमाका. व्हाट अ स्ट्रोक. बॉलला पाठवला, अगदी ढगात लाइटिंग आणि बॉल वरती केली. सुजित खोतनं फायटिंग. बॉल सीमा पार येतोय. सिक्सर. लागोपाठचे 3 षटकार आले. 3 इन रो. आणि या षटकाराच्या मदतीने त्या टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड 27. 27 धावा झालेत. मारुती शिंगणच्या विरोधामध्ये एक रिॲक्टिव्ह, एक पॉवर जनरेट केलेली आहे सुजितनं. पहिल्या ओव्हर मध्ये आबासोला अडकलत होता. शॉर्ट सिलेक्शन चुकीचं झालं, परंतु आता सुजितनं मेरिट वरती बॅटिंग करायला सुरुवात केलेली आहे.
खास करून मारुती शिंगणच्या विरोधामध्ये लगातार 3 षटकार राऊंड विकेटने पुन्हा एकदा मारुती फुलटॉस स्लॉक स्वीप केला. हा बॉल सुद्धा जाईल फ्लॅट अँड फ्युरियस. अगदी बरोबर स्कोअर लेगच्या वरून बॉल सीमारेषा पार. षटकार लागोपाठचा चौथा षटकार येतोय. 4 इन रो आणि या 6 रनच्या मदतीने ओव्हरची झाली समाप्ती. 2 षटकांचा खेळ संपला. टीमची धावसंख्या स्कोअर बोर्ड होते आतापर्यंत 33. पहिल्या ओव्हर मध्ये 9 आल्या, परंतु या ओव्हर मध्ये जर पाहिलं तर 26 धावा खर्च केल्यात मारुती शिंगण. खूपच महागडं षटक. त्याचं कारण आहे पहिल्या ओव्हर मध्ये सुजितच्या त्या कॅचेस सोडल्या आणि आता इथे परिणाम भोगावा लागतोय हनुमान स्पोर्ट्स सिंगणवाडी या टीमला. लास्ट ओव्हर मध्ये आता बॉलिंग साठी आलाय निलेश. धीत ओव्हर मध्ये निलेशला आता धावा रोखायच्या आहेत. निलेशला आता एखादी विकेट किंवा एसके ची किंवा सुजितची ही विकेट घ्यावी लागेल, तरच त्या धावांचा जो फ्लो आहे तो थांबेल, कुठेतरी ब्रेक होईल. जर विकेट आली नाहीये तर मात्र या धावा अशाच पलत राहतील तुमच्या पुढे. निलेश राऊंड द विकेट. एसके साठी बिग हिट करण्याचा प्रयत्न बॅटच्या आतल्या कडेला लागला. अलॉंग द कार्पेट मिड विकेट. एकच धाव. कारण सुजितला खेळायचं आहे. सुजितच्या बॅट मधून षटकार आलेत म्हणजेच काय तर एक्झॅक्टली सुजितलाच आता 5 बॉल खेळायचे आहेत आणि हा चंग मांडला एसकेनं. हा दृढ निश्चय आहे एसकेचा, कारण सिंगल स्ट्राईक रोटेट झाली आणि या सिंगल बरोबर टीमची धावसंख्या स्कोअर बोर्ड होते आता 34. 34 धावा झाल्या. अजूनही 5 बॉलचा खेळ बाकी आहे. फुल टॉस बॉल स्लॉक केला, बॉलला उडवलाय. बॉल सीमारेषेच्या पलीकडे जर सरळ जाईल कुक्षित गावामध्ये. सुजितच्या बॅट मधून हा 5वा षटकार आलाय. चांगली बॅटिंग करतोय. पहिल्या ओव्हर मध्ये सुजितची गाडी जर पाहिली 40 धावा झाल्यात. अजूनही 4 बॉलचा खेळ बाकी आहे. फर्स्ट आणि सेकंड घेर चालत होती, परंतु आता त्याला खंडालाचा घाट लागला तरी सुद्धा तो चौथा 5वाच घेर टाकतोय आणि अगदी वेगाने गाडी पळवतोय. 5 बॉल 5 षटकार त्याने ठोकलेत. कंटिन्यूस 5 षटकार आहेत. पहिले सेकंड ओव्हर मध्ये सुरुवातीचे 3ऱ्या आणि 6व्या बॉल पर्यंत षटकार मारला, म्हणजे 4 बॉल मध्ये 4 आणि या बॉलवरती तो षटकार, म्हणजे कंटिन्युअसली कंजिक्युटिव्ह 5-6 सातत्य ठेवला. ओहो ऑन ड्राईव्ह केला. पहिली धाव वेगाने. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? आता विकेट किपर इनला थ्रो. इथे रन आउटची संधी आहे परंतु नाहीये, कलेक्शन झालं नाहीये. 2 धावा इथे मिळतात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आणि या 2 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड 42. अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे. 3 बॉल मध्ये मोठे हिट आता 2 आले तर एक चांगला टार्गेट सेट होईल, कारण पहिल्या ओव्हर मध्ये 9 झाल्या. तोही सुजित कोत बॅटिंगला असताना 42 धावा झाल्यात. एक गडी बाद 42. शेवटचे 3 बॉल बाकी आहेत गोलंदाजीसाठी. निलेश वरती आक्रमण आता करायला सुरुवात झालेली आहे. फुल टॉस बॉल आणि आता फुल टोल वसूल करत या बॉलला फेकून दिलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स आउट ऑफ द पार्क. मायटी षटकार. मायटी हिट. सुजितच्या बॅट मधून 6वा षटकार आणि या 6 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या 48. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. म्हणूनच मित्रांनो क्रिकेटमध्ये जीवदान खूप धोकादायक आहेत. हे शब्द जर तिसारा परेलाला आपण सांगितले तर तो नक्कीच त्याचं चांगलं वर्णन करेन, कारण मीही तो सांगेल. मीही रोहित शर्माचा झेल काही वर्षापूर्वी सोडला आणि तिथे रोहित शर्माने 264 धावा ठोकल्या. क्रिकेटमध्ये मित्रांनो जीवदान खूप धोकादायक, कारण तिथे सुजितला 3दा 4दा जीवदान भेटल्यानंतर सुजित का राहणार आहे? सुजित सोडणार नाही आहे. 48 धावा झालेत. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. दोन बॉलचा खेळ बाकी आहे.
आणखीन एक चांगला फटका हॅमर केला, पण तो डीप मध्ये आता चांगली फिल्डिंग आणि चांगला झेल तिथे कंप्लीट करत असताना क्रितेशनं पकडला झेल आणि संपला सुजित खोतचा खेळ. फलंदाज बाद 14 बॉल मध्ये 46 धावा त्याने ठोकलेल्या आहेत. मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे, कारण या स्पर्धेमध्ये अजूनही 40 पेक्षा कोणी इंडिव्हिज्युअल स्कोर बनवलेला नाहीये. 46 धावा ठोकलेत. 48 ला 2. आता बाबा बॅटिंग साठी संतोष उर्फ बाबा टोपण नावानं हा खेळाडू जाणला जातो. एक हार्ड हिटर फलंदाज. शेवटचा बॉल खेळण्यासाठी आता बाबा. 48 धावा झालेत. शेवटी यश आलं निलेशला. बॅकफुटला जात असताना एक हॅमर करण्याचा प्रयत्न, लॉक करण्याचा प्रयत्न, टायमिंग जुळलं नाहीये. खरं तर हवाई मार्गाने हा चेंडू यायला पाहिजे, परंतु तिथे क्रितेशच्या माध्यमातून एक चांगला झेल कंप्लीट केलाय. खूप चांगली फिल्डिंग, तिथे विकेट आली. सामना सुरू आहे जयनुमान स्पोर्ट्स सिंगनवाडी विरुद्ध SD11 गणेशवाडी असा सामना तुम्ही अनुभवताय. टॉस इथे जिंकला सिंगनवाडी टीमनं. प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय आणि बॅटिंग करत असताना आतापर्यंत 48 ला 2 सध्या स्थिती आहे SD11 गणेशवाडी टीमची. बॅकफुटला जाऊन एक चांगला पंच केलाय. डीप मध्ये कव्हरला लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे, तोपर्यंत दुसऱ्या धावेचाही प्रयत्न केलाय. 2 धावा इथे मिळतात. शेवटच्या बॉलवरती 50 अर्धशतक धावफलकावरती लागलेलं आहे टीमचं. अशा पद्धतीनं पहिला डाव संपलाय. टीमची धावसंख्या 2 गडी बाद. 50 आणि 51 धावांचं लक्ष्य या मॅच मध्ये ठेवण्यात आलेलं आहे जर्मन स्पोर्ट्स सिंगनवाडी या टीमच्या समोर. 51 टू विन. चला लगेच फिल्डिंग लावून घ्यायचे SD11 गणेशवाडी टीम. 51 रनचा लक्ष्याचा पाठलाग आता करायचा आहे. 17-51 म्हणजे 17च्या धावगतीने आता धावांचा पाठलाग करायचा. प्रत्येक ओव्हर मध्ये 17 धावा हास्किंग रन रेट आता ठेवायचा आहे जर्मन स्पोर्ट्स सिंगनवाडी या टीमला. आणि 17 धावाच्या धावगतीनं आता धावांचा पाठलाग करण्यासाठी जर्मन स्पोर्ट्स सिंगनवाडी या टीम कडून सलामीची जोडी तुम्ही पाहता. अमोल शिंगण आणि त्याच्या जोडीला गणेश शिंगण. अमोल शिंगण आणि गणेश शिंगण ही बंधूंची जोडी आहे. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर दोन्ही भाऊ आहेत. आणि 51 धावांच्या लक्ष्याचा आता पाठलाग करायचा आहे अमोल शिंगण आणि गणेश शिंगण. पहिल्याच ओव्हर मध्ये पापुपलीचं षटक टाकण्यासाठी आता एक विकेट टेकर गोलंदाज आहे. आज अख्ख्या टेनिस बॉल क्रिकेटला आज कराड भाषियांना आपली नेहमीच ओळख निर्माण करणारी अशी गोलंदाजी असते आणि विकेट टेकर गोलंदाज म्हणून हा खेळाडू जाणला जातो. अंकुश खोत बॉलिंग साठी आलाय. फ्रंटलाईन गोलंदाज. स्ट्रायकिंग इनला तुम्ही पाहता अमोल शिंगण. त्यानंतर नॉन स्ट्रायकिंग इनला गणेश शिंगण आहे. अंकुश खोत बॉलिंग साठी आलाय. विकेट टेकर गोलंदाज. शॉर्ट थर्डमॅन 30 सर्कलच्या आतमध्ये एक बॅकवर्ड ऑफ पॉइंटला क्षेत्ररक्षक ठेवलाय.
एक पॉइंट, एक कव्हर. आणि इथे मिडॉप नाही, असं मिडॉप आहे, मिडॉप एक ठेवण्यात आलेला आहे. त्यानंतर मिडॉनला थोडासा वाईडिस आहे इसके सचिन कदम. आता पहा त्याला मिड विकेटला नेलाय 30 सर्कलच्या आतमध्ये. एक शॉर्ट स्क्वेअर लेग, डीप मध्ये मिड विकेट आणि डीप मध्ये एक लॉंग ऑन ला क्षेत्ररक्षक. मिड विकेटला सुजित काय आणि लॉंग ऑन ला उमेश देसाईला तुम्ही पाहताय. पहिला बॉल ओव्हर द विकेटने गोलंदाजी होते फार इन कडून. अंकुश थोडासा रणबी मध्ये वेते. अमोल शिंगणसाठी पहिला बॉल टाकण्यासाठी थोडासा अडकलला आणि त्यामुळे पंच आता घोषित करतायत हा डेड बॉल आहे. विकास देवरे पंचांच्या भूमिकेमध्ये. स्क्वेअर लेगला दत्ता मेहेरला तुम्ही पाहताय. 3 ऑफिशियली पंच या स्पर्धेमध्ये काम करतायत. स्लॉक केला बॉल, गॅप मधून बॉल आता चालला. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे, अगदी गॅप शोधली आणि बॉल सीमारेषा पलीकडे. खरं तर अंकुशला हा यॉर्क लाईन मध्ये चेंडू टाकायचा होता, परंतु लोवर फुलटॉस गेला आणि स्लॉक स्वीपचा फटका. स्वीप करत असताना हा चौकार वसूल केलाय. चौकारानं आपलं खातं उघडलंय. संघाचा स्त्री गणेश टीमची धावसंख्येला सुरुवात झालेली आहे. टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्ड होती 4 रन. 51 धाबांचं लक्ष आहे या मॅच मध्ये. दुसरा बॉल सुद्धा फुलर लेनचा. अशी गोलंदाजी तुम्ही करून चालणार नाहीये. थ्रू द कव्हर, एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफच्या मधून बॉल वन बाउन्स ओव्हर द रोप. बॅक टू बॅक 2 चौकार अमोलच्या बॅट मधून. सातत्यानं फुलर लेनची बॉल. लेन बॉल तुम्हाला वापरावं लागेल. मेरिट वरती गोलंदाजी करायची आहे जर धावा रोखायच्या असतील तर. जरी विकेट आली नाहीये, विकेट प्राप्त करता आले नाही, परंतु डॉट बॉल किंबहुना 1 रन, सिंगल रन, डबल रन चालेल, परंतु चौकार हे चालणार नाहीयेत. ओहो, खराब गोलंदाजी अंकुशची, खराब गोलंदाजी. आणखीन एक चौकार वसूल केलाय आणि बॉल सीमारेषा पलीकडे. 4 रन, बॅक टू बॅक 3 चौकार. आज काहीतरी भिनसला अंकुश. एकही बॉल अजूनही पिच केला नाहीये खेळपट्टीवरती. पहिला बॉल लोवर फुलटॉस, दुसरा बॉल फुलटॉस ऑफस्टंपच्या बाहेर, तिसरा बॉल लेग स्टंपच्या बाहेर फुलटॉस. म्हणजे सातत्याने फुलटॉस बॉल टाकलेत आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही असं म्हणतात. सलग 3 चौकार ठोकलेत अमोल शिंगण आणि या चौकाराच्या मदतीने आता टीमची धावसंख्या 12-17च्या सरासरीने धावा काढायची आहेत. हे 3 बॉल महत्वाचे असतील. इथून जर आणखीन चौकार आले तर मात्र या सामन्याचं चित्र बदलेल. या मॅचची कहाणीच अक्षरशः बदलेल. ओहो, आणखीन एक चांगला लाभ केला बॉलला. काव करण्याच्या वरून बॅक टू बॅक 4था चौकार. खराब गोलंदाजी. पाहू प्लेचा चांगला फायदा आता उठत असताना अमोल शिंगण. अमोल असा खेळाडू आहे मित्रांनो, शेवटपर्यंत लढण्याची शक्ती तो ठेवतो. कधी हार मानणारा खेळाडू नाहीये अमोल. जोपर्यंत आहे तोपर्यंत किती 60-70 धावा असल्या तरी चेस होऊ शकतात. ही धमक आहे अमोलच्या बॅटिंग मध्ये. टीमची धावसंख्या 16. आणखीन एक हाफ ट्रॅकर बॉल उडवला. स्कोअर ऑफ द विकेट आणि हा बॉल जाईल सीमारेषा पलीकडे 6 रन साठी. षटकार इन फ्रंट ऑफ स्क्वेअर. काय फटका होता. जसा टप्पा पडला त्यानंतर मात्र स्ट्रोक साठी जागा बनवली आणि बरोबर स्क्वेअर लेगच्या भरून बॉलला उडवला. 6 रन साठी षटकार. या 6 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या 20. खराब गोलंदाजी, खूपच महागडं षटक पॉवर प्लेचं अंकुश कोचचं. वीस धावा, 22 झालेत. 22. ओके खेळा 22. शेवटचा एक बॉल शिल्लक. 51 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग आणि पहिल्याच पॉवर प्ले मध्ये खराब गोलंदाजी
आणि काय बॅटिंग करतोय. अगदी चांगला पॉवर प्ले फोडला अमोल शिंगेनं. 5 बॉल मध्ये 22 धावा वसूल केलेत. आज एचडी नाहीये आणि त्याचा फरक आता जाणवतोय. कारण नेतृत्व खूप महत्व असतं. कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्ही काम करा, मग राजकारणाच्या क्षेत्रामध्ये असेल, सांस्कृतिक, सामाजिक, क्रीडा, या सर्व क्षेत्रामध्ये नेतृत्व करणं खूप गरजेचं असतं. आणि ते नेतृत्व करण्यासाठी आज एचडी नाहीये, सचिन देसाई नाहीये. फुलरचा बॉल इनफिल्डच्या वरून आपटका केला, एक्स्ट्रा कव्हरला, गॅप मधून आता बॉल चाललाय, स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 रन अमोलच्या बॅट मधून. शेवटच्या बॉलवरती चौकार. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला आणि पहिल्या ओव्हर मध्ये धावा आहे 26. पहिल्याच ओव्हर मध्ये 26 आल्या. आता करायच्या 25 धावा. 12 बॉल 25 धावांची आवश्यकता आहे. चला थोडीशी टीम मीटिंग कमी घ्या. SD11 गणेशवाडी टीम मॉडेल होते. सर्वच खेळाडूंच्या मध्ये चर्चा केली जाते का आता काय करायचं, इथून पुढे आपल्याला कशी गोलंदाजी करायची, धावा कशा रोखायच्या आहेत, किंबहुना एखादा विकेट आपल्या टीमला कसा मिळवायचा, या सर्व गोष्टींची आता चर्चा झालेली आहे. केडी आलाय कृष्णा देसाई ओव्हर नंबर 2 मध्ये आता बॉलिंग साठी. विकेट आली तर मग सामना थोडासा टर्न होईल, परंतु विकेट जर आली नाही तर मात्र हा धावा, मला तरी अंदाज आहे बॉल ठेवून हा सामना जिंकण्याची तयारी आहे जेन्युइन स्पोर्ट्स हिंगणघाट या टीमची. कारण पहिल्या ओव्हर मध्ये 26 धावा, आता 12 बॉल मध्ये 25 करायचे आहेत. म्हणजे सामना मी तरी म्हणेन सोपा झालाय जेन्युइन स्पोर्ट्स हिंगणघाट या टीमसाठी. एका बाजूला जर पाहिलं तर SD11 गणेशवाडी या टीमचा जर उल्लेख केला, वर्णन केला, तर हा सुद्धा संघ कमी नाहीये. कारण लो स्कोरिंग सामने सुद्धा त्याने डिपेंड केलेत. मग ती बेलापूरची मागच्या हप्त्याची स्पर्धा तुम्ही पाहिली, तिथेही तो 17 का 18 धावा त्याने डिपेंड केल्या होत्या. त्यामुळे हा संघ सुद्धा कमी लेखून चालणार नाहीये. आता पहा इथे स्ट्रायकिंगला गणेश शिंगण, ज्याला खातं उघडायचं आहे या मॅच मध्ये. 25 धावांची आवश्यकता आहे आपल्याला. नाहीये इथूनही पलटवार होऊ शकतं मॅच मध्ये. एखादी विकेट जर आली तर, नाहीतर नाही. ओहो, कॅच इटचा कॉल आहे. उमेश देसाईनं पकडला जाईल आणि फलंदाज बाद. गणेश शिंगणचा खेळ संपलाय. याच तर गोष्टीची चर्चा करत होतो मी. एखादी विकेट मॅच मध्ये आणू शकते. 10 बॉल 21 करायचे आहेत. विकेटचं पतन, पहिला धक्का लागतोय जेन्युइन स्पोर्ट्स हिंगणघाट या टीमला. रितेश आला बॅटिंग साठी. शेवटी केडीनं पहिला ब्रेक थ्रू आपल्या टीम साठी दिलेला आहे. कौतुक करावं लागेल केडीचं. आता 10 बॉल शिल्लक आहे, धावा करताय तिथून 21. 10 चेंडू 21 धावा. मी मगाशी उल्लेख करू, इथूनही पलटवार होऊ शकतो. कारण SD11 गणेशवाडी टीम सुद्धा कमी नाही आहे. त्याने लो स्कोरिंग मॅच भरपूर डिपेंड केले आहेत. हा इतिहास आहे. रितेश आला बॅटिंग साठी. 1 डाऊनला. ओहो, स्विंग इन मिस, ही लाईन चांगली आहे. कृष्णा देसाईचा बॉल पडल्यानंतर बीट होऊन चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल म्हणजे 9 बॉल 21 करायचे आहेत. 9 चेंडू 21 रन. अमोल आता स्ट्राईक पासून वंचित आहे. स्ट्राईक साठी आता नॉन स्ट्रायकिंग इनला तडफडतोय. आता 9 बॉल मध्ये 21 करायचे आहेत. चांगली गोलंदाजी आहे, चांगली गोलंदाजी आहे सध्या तरी क्रेडीची कृष्णा देसाईची. कमी गतीने टाकला बॉल, ड्राईव्ह केला, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. थोडासा महाराज हम बॉम्बलिंग करतो, परंतु एकच धाव गेला अमोल. याचा अंदाज असावा, अंदाज जाणावा
कारण अमोलला सर्वचे सर्व चेंडू आता खेळायचे आहेत. 8 चेंडू आणि इथून धावा करायचे आहेत 20, म्हणजे धावा झाल्यात आता 31. 51 रनचं लक्ष होतं या मॅच मध्ये. आता बॉल शिल्लक आहेत 8 आणि 8 बॉल मध्ये अजूनही 20 धावांची आवश्यकता. हे 2 बॉल महत्वाचे असतील या ओव्हरचे. या 2 बॉल वरती एखादी विकेट किंबहुना डॉट नाहीतर षटकार आला तर ही मॅच अगदी शिंगणवाडीच्या बाजूने झुकेल, परंतु नाहीये. हुक करण्याचा प्रयत्न इथे पापशेराचा वेध घेतला बॉलला. इथे धाव आली नाहीये म्हणजे डॉट बॉल. आता थोडासा दबाव बनलाय शिंगणवाडी या टीम वरती, कारण 7 बॉलचा खेळ शिल्लक आहे. धावा करायच्या 20, 7 बॉल 20. हा बॉल महत्वाचा असेल SD11 गणेशवाडी या टीम साठी. गेट बॉलचा इशारा येतोय पंचांकडून. आज चोरमारवाडीनं सुद्धा खूप चांगला खेळ केला, परंतु त्यांचा प्रवास या स्पर्धेतून संपलाय. हो उडवला. हा बॉल जाईल टाटा बाय बाय करत बॉल सीमारेषा पलीकडे. कारण मी म्हणत होतो हा बॉल महत्वाचा आहे. खराब गोलंदाजी एसटीची. 5 बॉल चांगले टाकले, शेवटच्या बॉल वरती सत्यानाश केलाय. अगदी ओव्हर पिच बॉल उडवला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. म्हणजे 6 रन आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होती आतापर्यंत 37. म्हणजे आता करायचे आहेत 6 बॉल आणि 14 रन. 6 बॉल आणि 14 रन हे समीकरण या मॅच मध्ये. चला थोडीशी घाई करायची आहे SD11 गणेशवाडी टीम, कारण पंच तुम्हाला वारंवार संकेत देत आहेत. 6 बॉल 14. बाबाला बॉलिंग साठी, परंतु स्ट्रायकिंग इनला आता रितेश आहे, नौका फलंदाज आहे. आता जर संधी आहे डॉट बॉल काढण्याची किंबहुना संधी प्राप्त होऊ शकते रनआउटची, कारण अमोल स्ट्राईक साठी रिस्क घेईल पहिल्याच बॉल वरती हे नक्की आहे. त्याच्यामुळे थोडासा डोका चालवायला लागेल SD11 गणेशवाडी या टीमला. 6 बॉल आणि 14 धावांची आवश्यकता. बाबा संतोष बॉलिंग साठी देत ओव्हर मध्ये पहिला बॉल ओव्हर द विकेटने रितेश साठी. फुलर लाईनचा बॉल ट्राय केला डीप मध्ये, एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे, फक्त एकच धाव घेईल. एकच धाव म्हणजे आता 5 बॉल 13 करायचे आहेत. 5 चेंडू 13 धावांची आवश्यकता. वर्ड मॅच. अमोल शिंगण का बॅटिंग करतो आतापर्यंत. अमोल शिंगणच्या बॅट मधून 8 बॉल मध्ये 32 या धावसंख्येवरती तो खेळतोय. अक्षरशः तुटून पडला या मॅच वरती. 8 मध्ये 32 काय खेळ होत. 5 बॉल मध्ये आता 13 धावांची आवश्यकता आहे. ओहो कॅच हिटचा कॉल आणि पकडलाय ट्रॅप मध्ये. पहा नाराज आहे अमोल शिंगण. काय झेल टिपला अंकुश कोतनं. हे झालं होतं, हे झालं मात्र विणलं होतं अमोल शिंगण साठी आणि त्या जाळ्यामध्ये अडकला. जसा मासा अडकतो तसा अमोल अडकलाय. याच तर गोष्टीचा मी उल्लेख करत होतो. बाबानं कमबॅक केला. खरोखर बाबाचं मी कौतुक करेन. थोडीशी गती काढली होती या बॉल वरती. ओव्हर पिच बॉल जरूर टाकला, परंतु बॉल वरती ती गती होती, ती गती काढली आणि गतीमध्ये तो बीट झालाय. अंकुशला कुठलीही चूक केली नाहीये. लॉंग ऑफला खूप चांगला झेल फलंदाज बाद. आता 4 बॉल 13. मारुती आलाय. मारुती शिंगण हा सुद्धा खतरनाक फलंदाज आहे. व्हेरी डेंजरस मॅन. कधी पलटवार करणे सांगू शकत नाहीये. मोठे फटके मारण्याच्या तयारीमध्ये आहे मारुती, कारण त्याच्या बॅट मधून षटकार आपण पाहिलेत. त्यामुळे हा सुद्धा खेळाडू कमी नाहीये. 4 बॉल 13 धावांची आवश्यकता. आता दबाव बनलाय जनमन स्पोर्ट्स सिंगणवाडी या टीम वरती, परंतु अजूनही मॅच संपली नाहीये जनमन स्पोर्ट्स सिंगणवाडी या टीम साठी. कारण इथूनही वार पलटवार होऊ शकतो, इथूनही कमबॅक होऊ शकतो, कारण अमोल शिंगण आहे ऑन स्ट्राईक, ज्याला खातं उघडायचं आहे मॅच मध्ये. 4 बॉल 13. बघूया आता कसा रिॲक्ट होईल या बॉल वरती. ओहो स्विंग इन मिस अवे फ्रॉम द बॉडी. अगदी दूर ठेवलाय अमोल मारुती शिंगण पासून.
ही तर चाणक्य आहे. काय चाणक्य दाखवला बाबांना. बाबाचं मी भरभरून कौतुक करेन. या मॅच मध्ये काय गोलंदाजी केलेली आहे. आतापर्यंत जर पाहिले तर बॉल झाले तर 3 आणि 3 बॉल मध्ये फक्त एकच धाव खर्च केलेली आहे. म्हणजे आता 3 बॉल आणि 13 करायचे आहेत. हा बॉल महत्वाचा आहे दोन्ही टीमसाठी. या बॉलवरती मोठा फटका पाहिजे सिंगनवाडी टीमला, तरच कमबॅक होईल या मॅच मध्ये. ओहो, ड्राईव्ह केला डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हरला. अरे पाक, एक चांगली फिल्डिंग. एकच धाव मिळताना दिसेल. म्हणजे 2 बॉल 12 दोन्ही षटकार मारायचेच आहेत. कारण कंपल्सरी टार्गेट चेस हा स्पर्धेतला नियम आहे. 2 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. व्हॉट अ मॅच. आता भरपूर दबाव बनलाय, परंतु या बॉलवरती जर षटकार आला तर प्रेक्षक सुद्धा खुश होतील. कारण प्रेक्षकांना असाच सामना बघायचा असतो. 2 चेंडू 12 धावा. व्हॉट अ मॅच. खालचा ठोका तर प्रत्येकाचा चुकलाय. बाबा निघाला बॉलिंग साठी. गणेश शिंगण बॅटिंगला तयार आहे. 2 बॉल 12. ओहो, अंडी अप. इथे अंकुश खोत बॉलच्या खाली झेल सोडला, परंतु धाव सुद्धा घेतली नाहीये. म्हणजे आता 1 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. या बॉलवरती SD11 गणेशवाडी टीमच्या खेळाडूंना मात्र आता सुटकेचा निश्वास सोडलाय असंच वाटतंय. कारण बाबानं दोन्ही हात वर केले. त्याच्या चेहऱ्यावरती जे एक्सप्रेशन आपण पाहिले. 1 बॉल 12. फुलरलेनचा बॉल. इथे कॅचेटचा कॉल आहे, परंतु चौकार. म्हणजे हा सामना मात्र जिंकलेला आहे 7 रनच्या फरकानं. SD11 गणेशवाडी या टीमनं वेल प्लेड. अभिनंदन टीम. आणि हारणाऱ्या टीमला तुझा खूप खूप अभिनंदन. खूप चांगला संघर्ष तुम्ही या स्पर्धेमध्ये या मॅच मध्ये केला. तुमचंही खूप खूप अभिनंदन. चला, मॅचचा मॅन ऑफ द मॅच